हाय, मी सुविधा. आज नवी मुंबईमध्ये पावसाने म्हणजे कहरच केला होता. आम्ही काम करत होतो आणि अचानक खूप आवाज यायला लागला, म्हणून बघायला गेलो खिडकीमधून, तर खूप पाऊस पडत होता. पण काय माहिती फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चरच होत नव्हतं, कारण का खिडकी बंद होती. खिडकी आम्ही खोलू शकत नाही, कारण का मधमाशीचं पोळं आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. तर मधमाशी वगैरे आतमध्ये आली ऑफिसमध्ये तर वांदे व्हायचे, म्हणून विंडो आम्ही ओपनच करत नाही. आणि इकडे आमच्या मॅडम स्नॅप काढतायत आणि तिचं लक्षच नव्हतं. आता जेव्हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला समजेल की मी व्हिडिओ क्लिप शूट केली होती म्हणून. नंतर आम्ही दुसऱ्या विंडोमधून कॅप्चर करायचा प्रयत्न केला, पण ह्या विंडोमधून थोडं थोडं दिसलं. त्यानंतर मस्त बाहेर पाऊस पडत होता म्हणून ब्लॅक कॉफी घेतली आणि आज आम्ही ब्लॅक कॉफीसोबत खात होतो अमूलची खीर, जी आमचा दुसरा एक कलिग आहे त्याने आमच्या सगळ्यांसाठी ऑर्डर केली होती. आणि काय हे कॉम्बिनेशन आहे, ब्लॅक कॉफीसोबत अमूलची खीर, वा. संध्याकाळी ऑफिसवरून सुटल्यावर ताईकडे गेली. साक्षी गावावरनं आली होती आणि आईने साक्षीकडे खाऊ पाठवून दिला होता. ड्रायफ्रुट्सचे लाडू पाठवून दिलेले आणि आंबापोळी पाठवून दिलेली, तर तीच मी आणायला ताईकडे गेली होती. आणि साक्षी वगैरे इकडे हाय करते. ताई आंबापोळी दाखवत होती आणि खूपच टेस्टी होती. माझ्या मामीनी बनवली होती, ती पाठवून दिलेली. घरी आल्यानंतर बिरडं सोलायला घेतलं. आज खूप दिवसांनी आमच्याकडे बिरड्याची भाजी होती. आम्हाला काल संकष्टीलाच बनवायची होती, पण बिरडं कुठे सापडलंच नाही. आज सापडलं म्हणून घेऊन आलो. त्यानंतर स्मरणीचा अभ्यास घेतला. आज स्मरणी क्राफ्टचा अभ्यास करत होती. त्यांना इयरबड्सचे कलरमध्ये थंबनेल टाकायचे होते, तर तेच ती करत होती आणि त्यातून सगळ्यांना हाय पण करत होती. जेवण वगैरे झालं आणि स्मरणीला थोडीशी सर्दी झाली आहे, तर ती सांगत होती मम्मा मला विक्स लाव, म्हणून तिला मी नाकाला आणि छातीला वगैरे विक्स लावत होती. आणि बघा विक्सच्या वासाने कशी नाक मुरडत होती ती. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.